ऊस, कपास आणि सोयाबीनमध्ये आग लागली आहे आणि आग खरोखरच लागली आहे. म्हणजे आता ही स्थिती आहे की MSP तर सोडा, त्याच्याहूनही फार कमी दरामध्ये किसानांच्याकडनं हा माल उठवला जातो आहे. आता असं का होतं आहे आणि आग का लागली आहे? काल तुम्ही बघितलं असेल, ऊसच्या शेतांमध्ये आग लागली. लावली की लागली कोणालाच माहीत नाही, पण तुम्हाला पण माहीत आहे लावलीच गेली असणार. सोयाबीन काहीच मार्केटमध्ये विकलं जात नाही आहे. कोणीच उचलत नाही आहे सोयाबीन, म्हणजे जे वाणी आहेत ते उचलत नाही आहेत. कपास किसानांनी स्वतःच आग लावून टाकली आणि मी तुम्हाला सांगते का. आता पहिले तर ऊसची तर ही स्थिती आहे की आजच्या तारखेत ऊस अजूनही कापलं गेलं नाही आहे आणि त्याच्यात फुलं फुटत आहेत. थोडक्यात म्हणायचा अर्थ हा आहे की त्याच्यातनं आता निघणारी साखर इतकी कमी होईल की मिल अजूनही त्याला घ्यायला तयार नाही आहेत. ह्याचा एक सिंपल रिझन आहे. टॅरिफ जे अमेरिकेने लावले आहेत त्याच्यामुळे जे काही एक्सपोर्ट मार्केटमध्ये चाललं होतं, ज्याच्यात साखर वापरली जाते, ते आता डिमांड त्याची कमी झाली आहे. म्हणून तो आता टॅरिफ म्हणजे ती दर देऊनसुद्धा आता काही उपयोग नाही आहे, कारण की मालच एक्सपोर्ट मार्केटमध्ये वाणीचा उतरत नाही आहे, जात नाही आहे. ह्याचा सर्वसर असर पडतो आहे किसानांवर, ज्यांचा ऊस आता काही कामाचा नाही आहे वाणीसाठी. दुसरं म्हणजे सोयाबीन. सोयाबीनची दर इतकी पडली आहे. पहिले तर ओला दुष्काळ होता, आता ही स्थिती आहे की त्याची MSP इतकी पडली आहे की कोणी घ्यायला तयार नाही आहे. हे का होतं आहे? कारण की पाम ऑइल जे एक गुजराती सेठ घेऊन येतो आहे, त्याला आपलं इम्पोर्ट देशामध्ये विकायचं आहे. हा पण एक कारण असू शकतो. पण सोयाबीन आता खतऱ्यामध्ये आहे. ओला दुष्काळ पडला आहे म्हणूनही. तिसरं म्हणजे आता कापूस. कापसाचे हे हाल आहेत की जे इम्पोर्ट ड्युटी होती त्याच्यावर, ती आता सरकारने काढून टाकली आहे. म्हणजे वाणी आता इम्पोर्टेड कपास जास्ती घेईल आणि इकडे उगवलेला कपास काही उपयोगाचा नाही राहिला. म्हणजे मेक इन इंडियाचं कपास जे असणार ते इम्पोर्टेड असणार, इंडियन नाही. म्हणून ह्या रागामुळे किसानांनी कपासला आग लावली आणि प्रदर्शन केलं. हे 3 वस्तूंचा असर काय आहे तो औद्योगिक उत्पादमध्ये पण दिसून येत आहे. औद्योगिक उत्पाद तुम्ही जर बघाल तर सतत पडत चाललं आहे टॅरिफमुळे, आणि बरंच काही तर लोकांची घ्यायची कॅपॅसिटीच कमी झाली आहे, कारण की ओला दुष्काळ पडला आहे. लोकांच्या हातामध्ये पैसे खेळत नाही आहेत. किसान ज्याच्यावरती बरंच काही डिपेंड होत होतं, की सरकारला असं वाटत होतं की डोमेस्टिक कन्झम्पशन रूरल एरियाजमधनं येईल, ते आता येणं पॉसिबल नाही आहे. म्हणे जर तुम्ही बघाल तर GDP ग्रोथचं जे मोठी आकलनं करतायत 8% वर असणार आहे, ते आता दिसत नाही आहे असं होऊ शकतं. कारण की जर किसानाकडे पैसे नाही आहेत तर बाकी सगळ्या वस्तू खरीदायच्या कुठे फरक पडतो आहे. 2 व्हीलर झाले, व्हिडिओ झाले, TV झाले, हे सगळ्या गोष्टी कसे खरीदणार जर किसानाकडे पैसेच हातात खेळत नाही आहे. म्हणून आता वाणी डिसाईड करतोय की किसान काय विकेल आणि काय घेईल, कारण की वाणी स्वतःच आता खतऱ्यात पडला आहे टॅरिफच्यामुळे. म्हणून आता जर वाणी धुरंदर तर किसानच्यासाठी बवंडर. तुम्ही सांगा काय होतंय पुढे.